जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता प्रथमच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्यासोबत माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही असणार आहेत। त्यांच्या माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागताची तयारी भाजपाकडून करण्यात आली आहे। अकलूज येथील प्रत्येक गावात त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत। माजी आमदार राम सातपुते यांना ताकद देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। 12व्या शतकातील जगातील पहिले संसद संस्थापक करणारे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे। ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत। सोलापुरात बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचा निषेध करण्यात आला। सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये व उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतला आहे त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन निरपगार यांनी दिले आहेत। सध्या सोलापूर शहरात 13,000हून अधिक तर सोलापूर आरटीओ कडून परवाने घेतलेल्या ऑटो रिक्षांची संख्या 16,973 आहे। सोलापूरसह राज्यभरात वाढत असलेल्या रिक्षांच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जात आहे। केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील 246 जिल्ह्यातील 58 लाख लाभार्थींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच आभासी पद्धतीने डिजिटल उतारे वाटप करण्यात आले। त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील 39 गावांमधील 4,859 नागरिकांनाही या डिजिटल उतार्यांचे वाटप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीचा प्रश्न जयकुमार गोरेंनी अधिक बोलणे टाळले। भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे सातत्याने चर्चेत येतात। कारणही तसंच आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। तशी नोटीसही मोहिते पाटील यांना बजावली आहे। उजनीतून सोडलेले पहिले आवर्तन 10 फेब्रुवारीला बंद होणार। रब्बी हंगामातील पिकासाठी 4 जानेवारीपासून उजनी धरणातून सोडण्यात आलेले पहिले आवर्तन येत्या 10 फेब्रुवारीला बंद केले जाणार आहे। त्याशिवाय सध्या बोगद्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे। बार्शीतील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा। आरटीओकडून 44 दुचाकी स्वारांना 3,98,000चा दंड। प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओने शहरातील बेशिस्त आणि अनफिट वाहन चालकांवर कारवाईसाठी कठोर पावले उचलली आहेत। मोहिमेअंतर्गत 44 दुचाकी वाहनांना 3,98,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। विठ्ठल दर्शन रांगेत भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू। आठवड्यात दुसरी घटना घडल्याने हळहळ। विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या एका वृद्ध भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना बुधवारी तारीख 22 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास कासार घाटाजवळ घडली। कृष्णा शंकरराव जाधव वय 64 राहणार कोल्हापूर असे मयत भाविकाचे नाव आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली, 2 गट झाले। आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत 2 मेळावे होणार आहेत। उद्धव ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीत तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू आहे। पुष्पक एक्सप्रेस बुधवारी दुपारी जळगावहून निघाल्यानंतर पाचोरा परिसरातील परधाडे स्थानकालगत चालकाने अकस्मात ब्रेक दाबला। घर्षण होऊन चाकातून ठिणग्या उडाल्या। एका प्रवाशाने घाबरून आग लागल्याचा आरडाओरडा केला, त्यामुळे इतर प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्या। त्याचवेळी विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्सप्रेस येत होती, तिच्याखाली अनेक जण सापडले। कर्नाटक एक्सप्रेसच्या चालकाने हॉर्न वाजविला असता तर प्रवासी सावध झाले असते।